नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. शिमगोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू. कोकण रेल्वे मार्गावर तुफान गर्दी. कोकणवासियांचा रत्नागिरी दिवा पॅसेंजरमध्ये अक्षरशः लोंबकळत प्रवास. आंबा बागायतदारांसाठी मोठी बातमी. आंबा उत्पादनात मोठी 80% घट. मंत्रालयात लवकरच विशेष बैठक. कामात दिरंगाई केल्यास कडक कारवाई. बँकांना पालकमंत्र्यांचा सज्जड इशारा. मुंबई गोवा महामार्गावर कार आणि दुचाकीची जोरदार धडक. अपघातात 3 जण जखमी. आणि कर्जतमध्ये जागतिक महिला दिनी विशेष दौड. महिला शिक्षणासाठी कन्याथॉनचे आयोजन. ऑलिम्पिकवीर घडवण्यासाठी मोठा पुढाकार. पाहुयात सविस्तर वृत्त. कोकणातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या शिमगोत्सवाची आज पंचमी दिवशी सांगता होत असून शिमगा साजरा करण्यासाठी कोकणात आलेल्या लाखो चाकरमान्यांचा आजपासून परतीचा प्रवास सुरू झाला. कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्थानकात सकाळपासूनच प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. स्थानकावर उभे राहण्यासाठी देखील जागा नव्हती अशी परिस्थिती पाहायला मिळाली होती. सकाळी रत्नागिरीहून दिव्याकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनमध्ये प्रवाशांची अक्षरशः गर्दी उसळली. अनेकांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी देखील जागा मिळाली नाही. त्यामुळे काही प्रवासी स्थानकातच रखडून राहिलेत, तर काही प्रवासी दरवाजात उभे राहून जीव धोक्यात घालून लोंबकळत प्रवास करत असल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे. शिमगोत्सवानंतर कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी कोकण रेल्वेवर पाहायला मिळते. रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी हवामानातील बदलांमुळे आंब्याचे उत्पादन 80% घटलंय. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी आंबा बागायतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महत्त्वाची बैठक घेतली. बागायतदारांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलंय. तालुकानिहाय सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश त्यांनी कृषी विभागाला दिले आहेत. यावेळी सामंत यांनी बँकांना कडक इशारा दिलाय. सिबिल स्कोअरच्या नावाखाली शेतकऱ्यांना कर्ज नाकारल्यास फौजदारी कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. रत्नागिरी हापूसची गुणवत्ता आणि ब्रँड टिकवण्यासाठी केंद्र सरकारकडे देखील पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वयंचलित हवामान केंद्र उभारणारा रत्नागिरी जिल्हा हा पहिला जिल्हा ठरेल. विद्यापीठाने कीड नियंत्रणासाठी नवीन संशोधन करावे अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामुळे नुकसानग्रस्त बागायतदारांना आता मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. शक्यता म्हणण्यापेक्षा आत्ताच आंबा व्यापाऱ्यांची माझी बैठक झाली, उद्योजकांची बैठक झाली. ते आंबा नाही म्हणून सध्या वैतागलेले आहेत. तर निर्यातीचा प्रश्न नंतरचा आहे. आधी मागच्या वर्षीपेक्षा 80% उत्पादन कमी झालं आहे. त्याच्यासाठी सरकारकडे आम्हाला दाद मागायची आणि त्याच्यासाठी बैठक झाली. जर आंबा उत्पादन चांगल्या पद्धतीनं आलं तर ते निर्यात होणार आहे. त्याच्यामुळं निर्यातीच्या पेक्षा सध्या आंबा बागायतदारांवर जो प्रसंग उद्भवलेला आहे त्याच्या पाठीशी शासन ठामपणाने उभं राहील यासाठी मी बैठकीचं आयोजन केलं. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आंबा बागायतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी बागायतदारांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले. यंदाच्या हंगामात हवामान बदलाचा मोठा फटका बसला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत आंब्याचे उत्पादन तब्बल 80% घटले आहे. यामुळे आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. सध्या तरी निर्यातीपेक्षा उत्पादन वाढणे हे सरकारपुढील महत्त्वपूर्ण आव्हान आहे. जेव्हा उत्पादन समाधानकारक होईल तेव्हाच निर्यातीचे प्रश्न मार्गी लागतील असं सामंत म्हणाले. या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून सरकारकडून योग्य ती मदत दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. या आश्वासनामुळे अडचणीत सापडलेल्या कोकणातील आंबा उत्पादकांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे. सरकार या परिस्थितीवर गांभीर्यानं लक्ष ठेवून आहे. या बैठकीमुळे कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आंबा क्षेत्राला उभारी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. महायुती सरकार राज्याला कर्जमुक्त करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय सकारात्मक आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. मंत्री सामंत यांनी यावेळी निकषानुसार सर्व पात्र कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नक्कीच दिला जाईल असं स्पष्ट केलं आहे. या इंधन पुरवठ्याबाबत पसरलेल्या चुकीच्या अफवांचे खंडन करताना त्यांनी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कुठेही इंधनाचा कोणताही तुटवडा नाही, भारताकडे पुढील 2 महिने पुरेल इतका पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्याचे
सांगत नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे। याशिवाय व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरणाबाबत काही विशेष सूचना किंवा निर्बंध आले असल्यास त्या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन प्रशासन योग्य तो निर्णय घेईल असं देखील त्यांनी आवर्जून नमूद केलं। महायुती सरकार जनतेच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असल्याचं ते म्हणाले। माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी वारंवार सांगितलं होतं की महायुतीच्या सरकारमध्ये कर्जमाफी नक्की केली जाईल आणि या कर्जमाफीच्या अनुषंगानं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अर्थमंत्री म्हणून काल ही कर्जमाफी जाहीर केली। शेतकऱ्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे। सप्टेंबर 2025पर्यंत जे कर्जदार आहेत आणि पात्र कर्जदार आहेत त्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय हा शासनाने घेतला आहे आणि ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलेलं आहे त्यांना सानुग्रह अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्याचा निर्णय देखील शासनाने घेतला आहे। एवढ्यापुरतं आम्ही थांबलो नाही तर भविष्यामध्ये कर्जमुक्ती व्हावी यासाठी शासन म्हणून आम्ही पावलं उचलणार आहोत। एजन्सीला गॅस कंपन्यांकडून मला याची काही कल्पना नाही। असं जर असेल तर कमर्शियल गॅस का दिला जात नाही याचा नक्की मी आढावा घेईन, परंतु कमर्शियल गॅस द्यायचा नाही। कोणीतरी आज दिलं की जो आखाती देशामध्ये युद्ध चालू झालेलं आहे त्याच्यामुळे इथलं इंधन संपलेलं आहे। कुठे इंधन काही संपलेलं नाही। या देशाच्या पातळीवर 2 महिने इंधन पुरेल एवढा स्टॉक इंधनाचा देशाच्या पातळीवर आहे। त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनी देखील चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही। रत्नागिरी जिल्ह्यात विकासाची मोठी कामे सुरू असून विमानतळ विस्तारीकरणासाठी शासनाने पुरेसा निधी मंजूर केला असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले। पाली येथील श्री मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला। या शिबिरामुळे सामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि दिव्यांगांच्या दैनंदिन समस्या जागेवर सुटण्यास मदत होणार आहे। यावेळी शासन आपल्या दारी मोहिमेप्रमाणेच हे अभियान गाव पातळीवर राबवण्यात येत आहे। महसूल विभागाचे सर्व दाखले आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ एकाच छताखाली मिळेल असं ते म्हणाले। येत्या 2 महिन्यात दिव्यांगांचे सर्वेक्षण पूर्ण करून त्यांना आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे वाटप केले जाईल। जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी डिजिटल 7/12च्या सुविधेबाबत मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महसूल विभागाने सज्ज होत नागरिकांच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा अशा सूचना देखील त्यांनी दिल्या। हे अभियान ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेताना पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना अत्यंत कडक सूचना दिल्या आहेत। जे ठेकेदार जाणीवपूर्वक काम टाळत आहेत किंवा दिरंगाई करत आहेत त्यांना तातडीने काळ्या यादीत टाकण्याचे आदेश त्यांनी दिलेत। जलजीवन मिशन अंतर्गत जयगड, शिरगाव आणि राजापूर येथील महत्त्वाच्या प्रादेशिक पाणी योजनांचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेण्यात आला। ज्या ठिकाणी जमिनीचे वाद किंवा तांत्रिक अडचणी आहेत तिथे ग्रामस्थांशी थेट चर्चा करून तोडगा काढण्याचे निर्देश सामंत यांनी दिले। तरीही जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कडक पोलीस कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला। विकास कामांच्या प्रगतीसाठी आता गार्डियन मिनिस्टर वॉर रूम स्थापन केले जाणार असून याद्वारे दर 15 दिवसांनी प्रकल्पांचा आढावा घेतला जाईल। या वॉर रूममुळे कामांची जबाबदारी निश्चित होऊन रखडलेले प्रकल्प वेळेत पूर्ण होतील। बैठकीत जिल्हाधिकारी मनोज जिंदल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। गणपतीपुळे पर्यटन आराखड्यातील कामांचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात जागतिक श्रवण दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी बालकांमधील श्रवणदोष रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केलं। जन्मजात श्रवणदोष टाळण्यासाठी मुकबधीर दाम्पत्यांनी मुलं जन्माला घालण्यापूर्वी तज्ज्ञांकडून जेनेटिक काउन्सिलिंग करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। जिल्ह्यातील सर्व ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये नवजात बालकांसाठी मोफत श्रवण चाचणी सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आली आहे। प्रत्येक शिशूची तपासणी व्हावी यासाठी अंगणवाडी सेविका, आशा आणि पालकांनी सक्रिय पुढाकार घेणे गरजेचे आहे। या विशेष कार्यक्रमात आरोग्य तज्ज्ञांनी श्रवणदोष प्रतिबंध आणि उपचारांबाबत उपस्थितांना सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले। कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेनंतर सामान्य जीवनात यशस्वीपणे परतलेल्या विद्यार्थ्यांचे यश यावेळी उपस्थितांसाठी कौतुकास्पद ठरले आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभाग आणि पुनर्वसन केंद्राच्या वतीने आयोजित या सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते। समाजातील प्रत्येक घटकाने श्रवण आरोग्याबाबत जागृत राहून निरोगी पिढी घडवण्याचे ध्येय ठेवावे असा महत्त्वपूर्ण संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे। दिनांक 3 मार्च हा दिवस श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो। जागतिक श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो। ह्या औचित्याने आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये श्रवणदोष असणाऱ्या बालकांच्या समस्या आणि उपाययोजना यासाठी जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं।
यामध्ये श्रवणदोष असणारी बालकं, त्यांचे आईवडील, विशेष विषय शिक्षक आणि या विषयातले तज्ज्ञ वैद्यकीय व्यावसायिक हे सर्व मिळून 200 व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. आणि यामध्ये प्रामुख्याने यावर्षीची जी थीम आहे ती समाजातून शाळेकडे प्रत्येक मुलासाठी श्रवण आरोग्य सेवा अशी आहे. आणि या अनुषंगाने या शिबिरामध्ये अर्ली डिटेक्शन, मुलांचं जन्मतः श्रवणदोष आहे का यासाठी मुलांचं अर्ली डिटेक्शन, त्यांच्या सामाजिक समावेशनामध्ये येणाऱ्या समस्या आणि त्यावर कशा उपाययोजना करायच्या याबाबत तज्ज्ञांचं मार्गदर्शन देण्यात आलं. त्यासाठी शासन स्तरावर असणाऱ्या विविध योजना आणि यांचा लाभ कशा पद्धतीने घेता येईल याचंही मार्गदर्शन प्रत्यक्ष देण्यात आलं. पालकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आणि हे निवारण करण्यासाठी शासन आणि त्याच्याबरोबर कार्यरत असणाऱ्या विविध सामाजिक संस्था आणि आरोग्य व्यवस्था हे सर्वांच्या मदतीने हे शासन कटिबद्ध आहे असं एक संकल्प या शिबिराच्या अन्वये करण्यात आला. तर यामध्ये पहिलं आहे की लवकर ह्या दोषाचं डिटेक्शन होणं, यासाठी शासनाने पाऊल उचललेलं आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्व ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय आणि जे आपलं जिल्हा रुग्णालय आहे त्यामध्ये जन्मतःच बालकाच्या श्रवणदोषाचं निदान करण्यासाठीची यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणि यामध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये स्क्रीनिंग हे सुरू झालं आहे. तर याद्वारे मी आवाहन करते आणि याबाबत आम्ही आदेशही काढू की सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये जन्माला येणाऱ्या, म्हणजेच या जिल्ह्यात जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाचं जन्मानंतर याबाबतचं OAE स्क्रीनिंग जे आहे ते झालं पाहिजे. आणि एवढ्यावरच आपण थांबणार नाही आहोत, तर ज्यांना असे श्रवणदोषचं निदान होईल त्यांना संदर्भ सेवेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आपण रेफर करू आणि त्यासाठी त्यांना श्रवणयंत्र पुरवणं किंवा शस्त्रक्रिया करणं यासाठी सुद्धा संदर्भित करणं आवश्यक आहे. त्याही दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. म्हणजेच काय, ते या दिनात औचित्य साधून अर्ली डिटेक्शन, संदर्भ सेवा देणे आणि ह्या मुलांना शाळेमध्ये समावेशन करून घेणे, समाजामध्ये सामावून घेणे यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आणि याद्वारे मी पालकांनाही आवाहन करते की ज्या पालकांच्या मुलांमध्ये असे दोष आढळत आहेत त्यांनी हिरमुसलं न जाता याकडे सकारात्मकपणे बघून त्या मुलाला आपल्याला लवकरात लवकर समाजामध्ये त्याचं समावेशन कसं करता येईल यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया असं याद्वारे मी आवाहन करते. मुंबई गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील बुर्डी गावाजवळ गुरुवारी सायंकाळी एक भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. रस्ता ओलांडणाऱ्या 2 तरुणांना भरधाव वेगाने येणाऱ्या एका लाल रंगाच्या कारनं जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्रदीप कुमार साहबसिंग आणि अजय कुमार रामप्रकाश या दोघांचा जागीच मृत्यू झाला. हे दोन्ही तरुण मूळचे उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील असून पेणमध्ये कामासाठी वास्तव्यास होते. मिळालेल्या माहितीनुसार कार चालकाने बेदरकारपणे वाहन चालवत या दोघांना चिरडले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र वडखळ पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे 2 तासाच्या आत त्याला कारसह ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस पाटील सुनील पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सोनावळे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून या घटनेची संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या महामार्गावर वाहनांचा वेग अनियंत्रित झाला असून रस्ता ओलांडणे नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील खेड येथील काशीमठ जवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. काळकाई हॉटेलसमोर कार चालकानं अचानक डिवायडर ओलांडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे समोरून वेगाने येणारी दुचाकी कारवर जोरदार धडकली. या भीषण धडकेत चैतन्य रमेश पवार, किरण गणेश पवार आणि संकेत अनंत पवार हे विन्हेरे येथील 3 तरुण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी 3:45च्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका येथे तैनात असलेली नाणीसधाम संस्थांची रुग्णवाहिका कोणत्याही विलंबाशिवाय घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सूरज हंबीर यांनी जखमींना तातडीने कळवणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नाणीसधाम संस्थांच्या तत्परतेमुळे या तरुणांना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली आणि मोठी जीवितहानी टळली आहे. या अपघाताचा अधिक तपास स्थानिक पोलीस करत असून महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आता काळाची गरज बनली आहे.
पेण येथे आदिवासी विकास परिषदेचे दिमागदार आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी समाजाची समृद्ध संस्कृती, गौरवशाली इतिहास आणि भविष्यातील विकासावर सविस्तर भाष्य केलं। शेवटच्या आदिवासी बांधवापर्यंत शिक्षण, आरोग्य आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणं हेच महायुती सरकारचं मुख्य ध्येय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुधागडमध्ये 100 कोटी रुपये खर्चाच्या भव्य आदिवासी भवनाची आग्रही मागणी केली। या ऐतिहासिक भवनामुळे समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासाला मोठी गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करून आदिवासींचे स्थलांतरण थांबवण्यावर विशेष भर दिला। परिषदेत महिला बचत गटांना धनादेश आणि गरजूंना शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले। पेण खोपोली मार्गावरील या सोहळ्यात आदिवासी कला आणि पारंपरिक नृत्याचे दर्शन घडले। खासदार धैर्यशील पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ही परिषद मोठ्या उत्साहात पार पडली। आमची प्रत्येकाची लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की आमच्या भागातले जे आदिवासी बांधव असतील, पाड्या वाड्या वस्त्यावरचे, त्यांचा विकास करणं, त्यांच्या सुधारणा करणं, त्यांचं शालेय शिक्षण असेल किंवा ज्या काय अडीअडचणी असतील ह्या सगळ्यासाठी सामोरं जाण्याची आमची सगळ्यांची तयारी नेहमीच असते। आणि आज त्यांनी जे मार्गदर्शन केले ते योग्य आहे आणि त्याचा लाभ आमचे आदिवासी विकास प्रकल्पाचे काय अधिकारी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत योग्य असं हे मार्गदर्शन होतं आणि त्यांनी आता सगळ्यांनी मनावरती घेतलेलं आहे आणि याच्या पुढं रायगड जिल्ह्यामध्ये सुधारणा होईल हे मी तुम्हाला सांगतो। आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये असलेला आदिवासी समाजाकरिता, बांधवाकरता, युवक आणि युवतीकरता आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, आदर्श संस्कृती, जल, जमीन, जंगल आणि अस्मितेवर विश्वास ठेवणाऱ्या समाजाशी संवाद आणि हितगुज साधला। आमच्या समाजाची देवपूजा कशा प्रकारची आहे, आमचे कुलदैवत कशी आहे, आमचा पुजारी कसा आहे, वन खात्याअंतर्गत वनामध्ये जाऊन आमचा वन औषधी कसा देतो याच्याशी चर्चा करून आम्ही ही परिषद आयोजित केलेली आहे। आणि निश्चितच आजच्या परिषदेच्या माध्यमातून या परिसरामध्ये असलेला माझा आदिवासी बांधव, आमच्या आदिवासी बहिणी त्यांना निश्चित लाभ होईल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि सुमित्राताई पवार यांच्या नेतृत्वामध्ये काल अर्थसंकल्प जाहीर झाला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये माझी आदिवासी समाजाची महिला बहीण ही इतरांना रोजगार निर्माण करणारी बहीण निर्माण झाली पाहिजे। लघु आणि सूक्ष्म उद्योगाच्या माध्यमातून इतरांना रोजगार देणारी बहीण निर्माण व्हावं म्हणून राणी दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण योजना सुरू केली आणि त्या योजनेचा लाभ आमच्या महाराष्ट्रातल्या आणि रायगड जिल्ह्यातल्या बहिणीला मिळेल आणि बहीण हे मालकीन होईल अशाच प्रकारचा संकल्प आहे। कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली रन फॉर हर कन्याथॉन 2026 या भव्य मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन करण्यात आले। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्जत येथील पोसरीमध्ये हा सोहळा उत्साहात पार पडला। आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि विजयभूमी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार थोरवे यांनी महिलांच्या प्रगतीचा गौरव केला। स्त्रिया आता केवळ चूल आणि मूलपर्यंतच मर्यादित नसून सर्व क्षेत्रात भरारी घेत आहेत असं त्यांनी ठामपणे नमूद केलं। कन्याथॉनच्या माध्यमातून भविष्यात ऑलिम्पिकवीर खेळाडू तयार होतील असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। पराजय ही विजयाची नांदी असते असं सांगत त्यांनी सहभागी महिलांना प्रोत्साहित केले। महिला शिक्षण आणि सशक्तीकरणाचा संदेश देणाऱ्या उपक्रमात शेकडो धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिशादर्शक ठरणारा आहे। कोकणच्या लाल माती शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून लांजा तालुक्यातील कोर्ले गावची ग्रामदेवता आई माऊली श्री विठ्ठला देवीची पालखी सध्या भक्तांच्या घरी भेट देत आहे। या पारंपरिक सोहळ्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावी दाखल झालेत। परंपरेनुसार ही पालखी मधलीवाडी येथील मानकरी महेशराव साळुंखे यांच्या निवासस्थानी विराजमान झाली होती। या मंगलमय प्रसंगी लांजाच्या तहसीलदार प्रियंका ढोले आणि नायब तहसीलदार गोसावी यांनी आवर्जून उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले। यावेळी मानकरी सुरेश साळुंखे यांनी तहसीलदार ढोले यांचे शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित स्वागत केले। या सोहळ्याला ग्रामपंचायत कर्मचारी रुपेश झोरे, शांताराम साळुंखे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ढोल ताशांच्या गजरात आणि आई माऊलीच्या जयघोषात संपूर्ण कोर्ले गाव भक्तिमय झाले असून हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरत आहे। स्थानिक ग्रामस्थांनी या उत्सवात हिरिरीने सहभाग घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे या उत्सवाला एक वेगळे आणि विशेष महत्त्व प्राप्त झाले।
खेडजवळील भडगाव खोंडे गावामध्ये एक गाव एक जयंती या संकल्पनेतून शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। ग्रामस्थ मंडळ खोंडे, शिवप्रेमी आणि आदर्श शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने 6 मार्च रोजी हा ऐतिहासिक सोहळा पार पडला। या उत्सवाचे मुख्य आकर्षण मुंबईतील ब्रह्मनाथ ढोल ताशा पथक आणि सांगलीचे हिंदुरत्न शिवव्याख्याते अतुल पाटील यांचे व्याख्यान ठरले। कार्यक्रमाची सुरुवात पहाटे रसाळगड येथून निघालेल्या शिवज्योतीने झाली। सकाळी शिवज्योतीचे भरण येथील स्मारकापाशी उत्साहात आगमन झाले, जिथे शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले। त्यानंतर खोंडे गावात ढोल ताशांच्या गजरात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। वेशभूषा प्रदर्शन आणि विविध वाद्यांच्या निनादाने संपूर्ण गाव परिसर शिवमय झाला होता। रात्रीच्या सत्रात स्नेहभोजनानंतर अतुल पाटील यांच्या ओघवत्या आणि प्रेरणादायी शिवव्याख्यानानं या सोहळ्याची यशस्वी सांगता झाली। या भव्य उत्सवासाठी खोंडे गावातील शेकडो बालवृद्ध शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती। यासह बातमीपत्रात वेळ झाली। इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।